नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या कार्यक्रमाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. ज्यांनी नकार पचवून सातत्याने होकार खेचून आणला अशा व्यक्तींच्या मुलाखती घेता घेता आणि त्यांना जिंदगीच्या व्यासपीठावर आणता आणता 1 वर्ष कसं सरलं हे आम्हालाही कळलं नाही आणि कदाचित ते तुम्हालाही कळलं नसेल. आपला हा प्रवास इथून पुढेही असाच सातत्याने सुरू राहणार आहे. आज आपल्या भेटीला आलेले आहेत गजानन दीक्षित. गजानन दीक्षित यांना वयाच्या 21व्या वर्षी अंधत्व यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे त्या अंधत्वावर त्यांनी केलेली मात ते तिथपासून ते आता एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत महाराष्ट्रात अपंगांमध्ये. इथपर्यंतचा त्यांचा यशाचा भला मोठा पल्ला आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी अनुभवलेली मानसिक आंदोलनं, भावनिक आंदोलनं आणि त्याचबरोबर त्यांचं स्ट्रगल या सगळ्याशी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गजानन, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर. थँक्यू अमोलजी. आपण या गप्पा सुरू करूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया गजानन दीक्षितांच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. वाईसारख्या गावात राहणाऱ्या गजानन दीक्षित यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील एकटेच कमवते, त्यातही त्यांना असणारी बाजारी व्यसनं यामुळे त्यांचं शिक्षणच काय तर जडणघडण होणंही कठीण होतं. काहीशी दृष्टी कमी होत असल्याची जाणीव त्यांना झाली होती. मात्र आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी मात्र हळूहळू डोळ्यासमोर अंधार येऊ लागला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे जिद्दीनं उच्च शिक्षण घ्यायचं असा मनाशी त्यांनी निर्धार केला होता. वेळ प्रसंगी वडिलांचा रोषही पत्करत त्यांनी आपलं शिक्षण सुरूच ठेवलं. दूध टाकत पडेल ती कामं करत आपला उदरनिर्वाहही ते करू लागले होते. त्यांची धडपड पाहता गावातीलच काही दानशूर लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला आणि त्यांचा प्रवास यशाच्या दिशेनं सुरू राहिला. बीएड, LLB अशा सगळ्या पदव्या त्यांनी पटकावल्या. अर्थात यासाठी त्यांना भक्कम पाठिंबा होता तो त्यांच्या पत्नीचा. त्यांना वाचून दाखवणं, रेकॉर्डिंग करणं सारं काही पत्नीने केलं आणि त्यातच त्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं ते परिवर्तन स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक संग्राम पिसाळे यांचं. एकूणच आपल्या अधुदृष्टीचा विचार न करता भविष्याकडे डोळसपणे पाहत प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गजानन दीक्षित यांनी यश मिळवलं. मात्र इथेच न थांबता यापुढे शिक्षण घेत आणि आपल्यासारख्याच लोकांना मार्गदर्शन करत आपल्या यशाच्या मार्गावरचा हा प्रवास त्यांना असाच पुढे सुरू ठेवायचा आहे. त्यांच्या याच प्रेरणादायी प्रवासाला आमचा सलाम. तर हा होता गजानन दीक्षित यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यांची थोडक्यात ओळख. गजाननजी 21व्या वर्षी जे अत्यंत उमेदीचं वय असतं, ज्या क्षणी माणूस आपल्या भविष्याची स्वप्न रंगवायला घेतो आणि ज्यावेळी आपण नेमकं काय करायचं याची दिशा काहींना स्पष्ट दिसू लागलेली असते, काहींना धुसर दिसू लागलेली असते. अशा काळामध्ये तुमच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होत होती आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रचंड निराशेचा काळ येऊ घातलेला होता. त्या काळाविषयी आम्हाला सांगा. 21-22व्या वर्षी तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडत होतं? हो अमोलजी, ज्यावेळेस आम्ही ग्रॅज्युएट शिकवत होतो आणि ग्रॅज्युएटचीच अशी लास्ट वर्ष होती, मार्च महिना, आणि त्यावेळेस माझं अंधत्व सुरू झालं होतं. मला दिसताना इतकं स्पष्ट दिसत होतं की मी आमच्या आईला आणि माझ्या घरातल्या मित्रांना देखील म्हणायचो, अरे मला थोडं कमी दिसतंय, पण ते म्हणायचे नाही की हे वातावरणामुळे वगैरे होत असेल. मला दिसताना सगळं असं ढगाळ जसं वातावरण येतं त्या पद्धतीनं दिसायचं आणि मी म्हणायचो ठीक आहे, चला कदाचित ढगाळ वातावरण असेल असं. तोपर्यंत तुमची दृष्टी व्यवस्थित होती? हो, अगदी नॉर्मल होती की अगदी सर्वसामान्यप्रमाणे मला दिसत होतं, वाचता येत होतं. अगदी मी स्वतः पेपर देखील लिहित होतो. परंतु ऐन ग्रॅज्युएट असताना आणि माझा एक 10-15 दिवसावर माझा पेपर असताना मला अशा अंधत्वाकडे अगदी मी हळूहळू सरकत चाललेलो होतो आणि त्यावेळेस मला ते अंधत्व म्हणायचे हे देखील मला जाणीव नव्हती सर. आणि ज्यावेळेस मी त्या दरम्यान डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी मला थोडे औषध उपचार केले. म्हणले आपण 1-1.5 महिन्यामध्ये अजून तुझ्यावरती पुन्हा उपचार वगैरे करूया असं मला आमच्या वाई तालुक्यातील स्थानिक जे डॉक्टर होते डोळ्यांचे त्यांनी सांगितलं. पण ठीक आहे म्हटलं. त्या दरम्यान परीक्षेचा कालावधी वगैरे निघून गेला सर आणि त्यानंतर हळूहळू कळायला लागलं की नाही, मला थोडं कमी दिसतंय, धुसर दिसतंय
आणि मग मी डॉक्टरांना हाच प्रश्न विचारायचो की डॉक्टर साहेब नक्की मला काय होतंय. तर मग त्यांनी मला सुरुवात केली की तुझी जी नजर आहे ती थोडी थोडी कमी होते. मला आरपी म्हणजे आरपी आहे असं ते सांगायला लागले होते. आणि ऑप्टिकल नर्व जी आहे जी मेंदूला संवेदना देते ती थोडी चॉकअप झालेली आहे असं मला सांगितलं. आणि तिथपासून ते म्हणायला लागले की तुझी दृष्टी थोडी कमजोर होत चाललेली आहे. मला समजलं की मला दिसताना खूप कमी दिसतंय. आणि मग अशा वेळेस मी थोडा कॉलॅप्स झालो आणि मी घरामध्ये आमच्या आईंना सांगितलं, माझ्या वडिलांना सांगितलं, पण ते अशिक्षितच होते. म्हणजे माझी आई अशिक्षित होती, वडील थोडे कॉलेजवरती शिपाई होते, परंतु त्यांनी तेवढं फारसं लक्ष दिलं नाही. मग मी माझ्या मनाला सावरायला लागलो की माझ्या मनाला समजावायला लागलो की अरे काय होतं हे असं. मला रिझल्ट लागला होता तरी तिकडं रिझल्ट माझं लक्ष नव्हतं. आणि निव्वळ मी माझ्यातच रमून गेलो होतो की काय माझ्या जीवनामध्ये हे म्हणजे वाढलेलं आहे की मला धड व्यवस्थित दिसेना, मला चालताना अडचण येते, मला चक्कर येते, मला अस्पष्ट दिसते. जी मी पूर्वी दुनिया चांगली बघितलेली होती, स्पष्ट बघितलेली होती, ती दुनिया मला आता दुसर आणि अंधुक दिसायला लागली होती. आणि तिथपासून अमोलजी माझा जो जीवनाचा प्रवास आहे तो अतिशय म्हणजे असं मोडकळीसच आला होता. असं वाटायचं की जीवन नकोच, की अक्षरशः अगदी अंतिम टोकाला विचार जायचे की जीव द्यावा की काय. पण खरं सांगतो अमोलजी की असंही 1.5-2 वर्षाचा हा प्रवास चाललेला होता. हा काळ गेल्यानंतर एक ज्याला आपण म्हणतो की विचार परिवर्तन करणारी काहीतरी घटना घडत असते, म्हणूनच तुम्ही आज जे आहात ते आहात आणि इथपर्यंतचा पल्ला तुम्ही गाठलात. तर ह्या निराशेच्या गर्तेतनं बाहेर काढायला काय कारणीभूत ठरलं? काही परिस्थिती कारणीभूत ठरली, व्यक्ती कारणीभूत ठरली, विचार कारणीभूत ठरला, काय झालं? त्यांचं तर वादळ प्रचंड ओंगावत होतं आणि नकारात्मक कधी सकारात्मक. पण अशा अवस्थेमध्ये माझे जे मामा आहेत कैलासवासी पोटराव धर्माधिकारी, त्यांनी मला पुण्यात बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की जे पुण्यामधील जे TTI मध्ये जे अंध विद्यार्थी आहेत वर्कशॉपमध्ये कशा पद्धतीनं काम करतात, कशा पद्धतीनं जीवन जगतात, कशा पद्धतीनं शिक्षण घेतात, तू ते बघ. मी ते बघण्यासाठी पुण्यामध्ये गेलो आणि ते बघितल्यानंतर मला असं जाणवलं की अरे ज्यांना अजिबात दृष्टीचा कसलाच गंध नाही, त्यांनी उजेड प्रकाश हा देखील पाहिलेला नाही, ते जर का आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगत असतील तर मी तर ग्रॅज्युएट झालेला आहे, ग्रॅज्युएट शिक्षण झालेलं आहे, मी नक्कीच काहीतरी करू शकेन असं थोडीशी प्रेरणा तिथे मिळाली. आणि मग तिथले आम्ही त्या TTI मधील जे काही अधिकारी होते त्यांच्याशी विचारणा केली की आम्ही इथं काय करू शकू, काय करता येईल आम्हाला. व माझं पदवीधर इतकं शिक्षण झालेलं आहे. तर त्यावेळेस ते म्हटल्यावर तुम्ही अंध अपंगांचं B.Ed करू शकता, जेणेकरून तुम्ही ग्रॅज्युएट असल्यामुळे एका अंध अपंग विद्यार्थ्यांचं तुम्ही चांगले शिक्षक होऊ शकता. आणि मला ती खरं तिथं प्रेरणा मिळाली. परंतु पुढचा प्रश्न वेगळाच होता की हे शिकायचं तरी कसं, कारण माझ्याकडे तेवढा शिकण्यासाठी पैसा नव्हता. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायला माझ्याकडे पैसे नव्हते, शिकण्यासाठी फी भरणे इतपत माझे पैसे नव्हते. मी घरात येऊन माझ्या वडिलांना सांगितलं की मी त्यांना भाऊ म्हणतो, भाऊ मला शिकायचंय तर मला पैसे उपलब्ध होतील का. त्यांनी 1 नाही 2 नाही काहीच कुठलीच रिप्लाय दिली नाही, तुझं तू बघ एवढंच सांगितलं. आणि मग तिथनं पासून माझ्या जीवनात परत दुसरा प्रवास चालू झाला की अरे मला कोणी रुपया देणार, मला पैसे मिळणार, मी शिकणार तरी कसं. मी म्हटलं नाही, मग आपण हमाली केली पाहिजे, दूध घातलं पाहिजे. अशा अवस्थेमध्ये दूध घालताना मी कितींदा दूध सांडलं असेल, कितींदा मी त्या हमाली करताना पडलो असेल, पण तेवढा पैसा माझ्याने जमत नव्हता. काय उद्योग करावं म्हटलं तर तेवढा पैसाही माझ्याकडे भांडवल म्हणून उपलब्ध नव्हतं. आणि खरं इतका भयान त्यावेळेस त्रास चालू झाला होता की मी म्हटलं नाही, आता आपण ना थोडंसं वेगळंच व्हायचं. आपली जरी परिस्थिती वडिलांमुळे जरी असे वाटत असेल लोकांना बरे आहे, पण नाही म्हटलं खरं ते काय त्यांची बाजारी व्यसनं आहेत की ज्या बाजारी व्यसनांमुळे माझं शिक्षण घेण्यामध्ये त्रास होतोय, मला त्रास होतोय, हे जगाला म्हटलं सांगायचं. मी प्रचंड धाडस केलं. वडिलांनी त्या दरम्यान मला प्रचंड त्रास दिला, मानसिक त्रास इतका दिला की मला अक्षरशः घरातनं बाहेर देखील काढलं होतं त्या परिस्थितीमध्ये. तरी मी ठरवलं होतं की नाही, शिकायला बाहेर पडायचंच, घरात थांबायचंच नाही. आणि समाजातील दानशूर लोकांच्याकडून डॉक्टर जयश्री जगताप जे आहेत वाईतल्या, त्यांना मी आई म्हणतो, त्यांनी मला त्या दरम्यान प्रचंड आर्थिक मदत केली. त्या दरम्यान मला मल्लिकार्जुन खटावकर कॉलेजचे प्राध्यापक आहेत किसनूर कॉलेजचे, त्यांनी मला आर्थिक मदत केली आणि त्यांच्यामुळे मी पुण्याला शिकायलाही आलो. आणि त्या दरम्यान मामांनी मला थोडीफार मदत केली आणि त्या मदतीमुळे माझं तिथलं शिक्षण पूर्ण झालं. हा तोच काळ होता ज्या काळामध्ये तुमच्या लग्नाची देखील प्रयत्न सुरू होते आणि तुम्ही लग्नासाठी मुलगी पाहत होता. हो नक्की. त्याविषयी आम्हाला सांगा की त्याच काळात तुमचं लग्न झालं आणि त्यानंतर तुमच्या पत्नीने तुमच्या शिक्षणात फार मोलाची कामगिरी बजावली. हो नक्की.
मी डीएड झाल्यानंतर थोडं नैनितालला काम केलं अपंग विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर 2006 पासून मी वाई पंचायत समितीमध्ये फिरता विषय शिक्षक म्हणून मोबाईल टीचर म्हणून मी काम केलं. आणि हे करत असताना असा विचार आला की आता नाही, आता आपण लग्न केलं पाहिजे, नाहीतर वय तर चाललेलंच आहे, लग्न कधी करायचं असा विचार सहज मनात आला. म्हणून करण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांना विचारलं की माझं लग्न करायचंय, काय करायचं ते. म्हणलं तुझं तू बघ. त्याच्या आधी माझी 5-6 लग्न जी ठरली होती ते केवळ आणि केवळ दिव्यांग आहे, अपंग आहे यामुळं मोडली. आणि त्यामुळे इतका मनाला त्रास होऊन गेला की अरे लग्न करणं म्हणजे काय अपराध आहे की काय, असं त्यावेळेस मला वाटू लागलं. आणि खरं सत्य सांगितलं तरी लोकांना त्याचा म्हणजे अर्थ वेगळाच काढायला लागले. याला काहीच दिसत नाही. सगळ्या समाजामध्ये पाहुण्या रावळ्यांमध्ये हाच मेसेज गेला की मला काहीच दिसत नाही, मला मुली पण कोण देणं झालं. आणि मग योगायोगाने पूनम माझी जी पत्नी आहे तिच्याशी माझा विवाह 15 ऑगस्ट 2009 साली झालं. आणि माझा 28 ऑगस्टला मला बीएडचं पत्र मिळालं की तुम्हाला बीएडला ऍडमिशन मिळालंय. आणि मग तिला मी विचारलं काय करू, तर मी म्हटलं तू मला वाचून दाखवणार असशील, माझ्या फाईल पूर्ण करणार असशील तर मी बीएडला उतरेन. तर ती म्हटली हो नक्की. आणि तिने मला इतकी काय साथ दिली म्हणजे वाचून दाखवण्यामध्ये, लिखाण करण्यामध्ये, की मला एक घरात विश्वास मिळाला की अरे माझ्या घरात कोणी माझ्या बाजूने नसलं तरी माझी पत्नी माझ्या बाजूने. ती म्हणली तुम्ही नजरेनं कमी आहात असं समजूच नका. जगामध्ये ज्यांना काही दिसत नाही त्यांच्या मनाने तुम्हाला चांगलं दिसतंय, आणि ज्यांना दिसतंय ते तरी नजरेचा कुठं चांगला उपयोग करतात. तुम्ही चांगला उपयोग करताय, मी तुमच्या पाठीशी उभी राहील असं म्हटलं. आणि काय मला तो आत्मविश्वास पेटला तिथपासून रामदाने. आणि मी खरं शिक्षण क्षेत्रात चांगलाच अगदी वाहून गेलो. आणि खरं माझी PhD मध्ये तिने तेवढं सहकार्य केलं. मी LLB करत होतो त्याच्यामध्ये सहकार्य करत होती. आणि आता मी जी स्पर्धा परीक्षा केली, जी परिवर्तन जो क्लास आहे स्पर्धा परीक्षेचा वाईमध्ये, जे संग्राम पिसाळ सर माझे गुरुवरी आहेत, मार्गदर्शक आहेत, सर्व जे माझे आहेत संग्राम पिसाळ सर, त्यांच्यामार्फत मी ज्या नोट्स घेऊन यायचो त्या मला माझी पत्नी रोज सकाळी आमचा नित्यक्रमच ठरलेला की 10 ते रात्री 9:30 ते 11:30 12पर्यंत वाचून दाखवायचं. अच्छा, तुम्ही म्हणालात की अनेक तुमच्या पाहुण्यांना तुम्ही पूर्ण अंध असं वाटायचं किंवा तसे समज पसरवले जायचे. तर सध्या तुमच्या दृष्टीची नेमकी अवस्था काय आहे? तुम्हाला अजिबातच दिसत नाही, अंशतः दिसतं की अगदी तुम्हाला आउटलाईन दिसते, काय अवस्था? मला खरं आहे ना आता दिसताना सर्व आहे ना आउटलाईनच दिसते. स्त्री का पुरुष हे देखील समजणं मला कधी कधी अवघड जातं. त्यामुळे गर्दी ठिकाणी प्रचंड प्रॉब्लेम येतात. अक्षरशः कधी कधी असं वाटतं की मी मार खाऊन बाहेर पडतोय की काय असं वाटतं. खरंय. पण परमेश्वर तुम्ही फार विनोदी पद्धतीने इतकी करुण गोष्ट तुम्ही सांगता आहात, त्याच्यावरूनच तुमचा बदललेला दृष्टिकोन आणि पॉझिटिव्हिटी काय आहे हे आम्हाला समजतंय. तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं, तुम्हाला अगदी परमनंट नसती तरी एक नोकरी होती, तुमचं शिक्षण सुरू होतं, तुमचा संसार देखील व्यवस्थित सुरू होता. तर असं असताना तुम्हाला आपण आता स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावेत असं का वाटायचं? कारण 11 वर्ष झालं मी फिरता विषय शिक्षक म्हणून सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करतो. पण ह्या 11 वर्षामध्ये मी परमनंट नाही झालो. आणि पगार देखील तुटपुंज होता की त्या पगारामध्ये माझ्या घरातलं, माझ्या मुलींचं म्हणा, पत्नीचं म्हणा, आई वडिलांचं आरोग्य खर्च भागत नव्हता. तर मी वेळेत ओळखलं की नाही आपण येणार स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. आणि असा प्रवास चालू असताना मी त्या दरम्यान अचूक व्यक्ती शोधत होतो. आणि आमचे माननीय संक्रांत पिसाळ सर परिवर्तन क्लासेसचे वाईमधले ते योगायोगाने आम्हाला सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आले होते. आणि मग ते तिथं मला भेटल्यानंतर मग मी त्यांना भेटलो की त्यांच्या जवळ गेलो. म्हटलं सर माझ्या अडचण आहे पैशा पाण्याची, कसं काय करू? तर संग्राम पिसाळ सरांनी एका वाक्यात सांगितलं, तुम्ही जर आहे ना सातत्यपूर्ण आणि प्रचंड कष्ट घेणार असाल तर तुम्ही माझ्याकडे 1.5 ते 2 वर्ष द्या, मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं उज्ज्वल यश मिळवून देतो का नाही बघा. आणि त्यांनी मला एवढी हा एक ट्रिगर पॉइंट ठरला की जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी असं वाटलं. तर त्यानंतरचा ही परीक्षा पास होईपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, जे मेहनत आहे, या दरम्यानचे तुमचे काही अनुभव याविषयी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत गजानन दीक्षित यांच्याशी. गजाननजी, तुम्ही MPSCचा अभ्यास करायला सुरुवात केलीत आणि त्यानंतर नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये तुम्ही बाजी मारली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. तर हा मधला काळ, अभ्यासाचा काळ आणि परीक्षेचा काळ कसा होता? या काळात काय काय आव्हानं तुमच्यासमोर होती? मी ठरवलं
की मला अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. म्हटलं की नाही, की मला स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे नुसतं वाचन लेखन तर नाही जमणार, तर माझ्यात स्वतः बदल केला पाहिजे. मी ठरवलं की नाही, मी बूट घालणार नाही, बेल्ट घालणार नाही, इन शर्ट करणार नाही, इव्हन मी इस्त्रीचे कपडे पण घालणार नाही. असा मी त्याग केला आणि ठरवलं की आता याच्यात फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 11:30-12 पर्यंत आणि 10 ते 5 ह्या अपंग विद्यार्थ्यांना शिकवायचा कालावधी सोडल्यानंतर राहिलेलं सर्व शनिवार असू दे, रविवार असू दे, बाकी सर्व कालावधी असू दे, सण समारंभ कुठलाही असू दे, फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेतच झोकून द्यायचं. आणि खरं त्याचं यश म्हणून मी MPSCने घेतलेल्या STI परीक्षेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यामध्ये प्रथम आलो. आणि त्याच MPSCनं टॅक्स असिस्टंटची जी परीक्षा घेतलेली होती त्या परीक्षेमध्ये देखील क्लास 3ची, तिच्यामध्ये देखील मी महाराष्ट्रामध्ये प्रथम आलो. आणि STI परीक्षेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यामध्ये वर्ग 2च्या परीक्षेमध्ये प्रथम आलेलो आहे सर. आणि हे सगळं करत असताना माझ्या पत्नीनं, माझ्या आईनं मला खूप सपोर्ट केला. तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली किंवा हा प्रवास ज्यांनी जवळून बघितला, अशा काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तर तुमच्या डाव्या बाजूला जी स्क्रीन आहे त्याच्यावर आपण बघूया की ते सगळे काय म्हणतात. माझ्या मुलांना मी आपले खाऊ पिऊ छटाके ह्याच्यातून मी आपले सांभाळलं, चुलीवर काय कुटका गोळा करून मी आपली पोरं जगवली. आता मला बरं वाटतं. माझा मुलगा मोठा झाल्यामुळे मला आनंद झालाय. त्यांनी मला विचारलं की मी शिकू का पुढे, तर मी म्हटलं हो शिका, मलाही खूप शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे त्यांना मी शिकायला परमिशन दिली आणि ते शिकत गेले पुढं. आणि आता ते क्लास 2 अधिकारी आहेत. मला खूप आनंद होतोय. त्यांनी आपली अंध ही कमजोरी न मानता तीच आपली ताकद बनवली आणि त्यांनी या STI एक्झाम मध्ये खूप घवघवीत यश मिळवलं. त्यांचे प्रयत्न, त्यांचा अभ्यास करण्याची जिद्द ही नेहमीच आम्हाला प्रेरणादायी ठरली आहे आणि ते नेहमी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांनी जसं यश संपादन केलं तसंच करू. समज वाटतं की याला काय दिसते, मग त्यांची कुचेष्टा करणं, हे करणं, म्हणजे त्यांचे सुद्धा ऑफिसमधले भरपूर अनुभव मी स्वतः बघितले. किंवा आम्ही ज्यावेळी एक्झामला जात होतो त्यावेळी तिथले जे आम्हाला आत घेणारे अधिकारी असायचे वगैरे वगैरे, त्यामध्ये आम्हाला जेवढी 10 माणसं तर 9 माणसं आमची हिडीसपिडीस करण्याच असायची. आणि बाकी एखादाच माणूस आम्हाला किंवा मला कौतुक करायचं की सर तुम्ही हाताला धरून आणता, हाताला धरून चालवता, किंवा त्यांचं कौतुक करायची अशा अवस्थेमध्ये. आणि गरीबाकडे किंवा त्यातून अपंग व्यक्तींच्याकडे बघण्याचा समाजाचा हा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलला पाहिजे. आणि दीक्षित सर अधिकारी झाल्यानंतर समाजामध्ये अशा जे विचार आहेत ते विचार बदलण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. आणि आपोआप अशा प्रकारे जे अंध अपंग व्यक्तींना जी दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, ती दुय्यम दर्जाची मिळणारी वागणूक हे त्यांच्यामुळे निश्चित कमी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. तर गजानन, ह्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकताना तुमचे डोळे पाणावलेले आहेत. मी स्पर्धा परीक्षेला उतरलो सर. आणि मला परिवर्तन क्लासेसमध्ये जी स्पर्धा परीक्षा जिथं आमच्या आहे वाईमध्ये, तिथं संग्राम पिसाळ सरांनी जो क्लास घ्यायला सुरुवात केली होती आणि जो आमचा ग्रुप झाला होता, बरेच आमचे मित्र आहेत, बरेच आमचे म्हणजे विद्यार्थिनी आहेत की त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं ना की मी ग्रुप डिस्कशनला बसलो तरी मला ते वाचून दाखवणार, माझं पाठ करून घेणार. आणि मला तुम्ही कमजोर आहात अशी मला कधीच जाणीव त्यांनी करून दिली नाही. आणि माझ्या घरातल्यांनी सुद्धा मला इतकं सहकार्य केलं की माझी कुठलीच बाजू त्यांनी पुढे आणली नाही की बाबा हा प्रपंच थोडा दुर्लक्ष करतोय, आम्हाला काही देत नाही आहे, अशा परिस्थितीत सगळ्यांनी समजून घेतलं आणि मला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून दिलं. हा प्रवास गप्पांचा पण असा सुरू ठेवूया. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत गजानन दीक्षित यांच्याशी. गजानन, ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा एक यशाचा प्रवास जरी असला तरी सुद्धा तो अगदी सरळ सरळ यशाचा प्रवास नाहीये. याच्यामध्ये अनेक दुःखाचे कोपरे तुम्ही अनुभवलेले आहेत, अनेक क्लेशकारक अनुभव तुम्हाला आलेले आहेत. तर असा कुठला एखाद दुसरा अनुभव तुम्हाला या ठिकाणी शेअर करावा असा वाटतो की जो या सगळ्या प्रवासात घडला नसता तर फार काही बदल झाला नसता, पण तरी सुद्धा तो आयुष्यभर लक्षात राहील? माझ्या वडिलांचं 23 सप्टेंबर 2016 साली निधन झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे माझे वडील वारले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच STI प्रीचा निकाल लागला आणि मला मेनला फॉर्म भरायला SMS आला आणि तो मी वाचला देखील नाही.
आणि मी संध्याकाळी असंच मिसेसला म्हणत होतो की मला SMS खूप आलेले, जरा बघ कुठला आहे. तर तिनं वाचलं तर म्हणजे तुम्ही STIची प्री परीक्षा काहीतरी पास झालेला आहे असं मला समजलं. थोडं दुःख, वडील वारलेल्याचं दुःख होतं आणि हा तर निकाल कळतोय की मेनची परीक्षा द्यायची आणि काय करायचं. तर नाही म्हटलं की मी हिला म्हटलं की आज वडिलांचं 3 दिवस पूर्ण झाले की मी माझ्या क्लासला सुरुवात करणार आहे. कारण मी जर गेलो नाही आणि जर का माझा अभ्यास अपूर्ण राहिला, जर ह्या दुःखात मी जर अडकून पडलो 10वा 13वा ह्या सगळ्यामध्ये, तर माझ्याकडं पूर्ण दुर्लक्ष होईल आणि झालेला अभ्यास पूर्ण परत मागे येईल. म्हणून मी वडिलांचा 3रा झाला की लगेच मी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याच्यातून मला आज 8 मार्चला MPSC STI परीक्षेमध्ये मी प्रथम महाराष्ट्रात दिव्यांग विद्यार्थ्यांमधून आलो आणि खरं त्याचं मला चीज झालं. असं वाटतं की माझ्या वडिलांना ते जर हयात असतील, जर त्यांना परमनंट झालेलं असतं कळलं असतं तर खूप आनंद झाला असता. प्रचंड स्ट्रगलनी भरलेला असा प्रवास करत करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. आता तुम्ही परमनंट नोकरी म्हणून तुमची मिळालेली आहेच, मात्र त्याचबरोबर ही काही फक्त नोकरी मिळवण्यासाठीची धडपड नक्कीच नव्हती. त्याच्यामागे एक दृष्टिकोन होता, त्याच्यामागे काहीतरी इतरांसाठी करण्याची भावना सुद्धा आहे. तर याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा की आता इथून पुढे तुमची काय काय स्वप्न आहे. परिवर्तन परिवार एक मी संकल्पना मांडलेली आहे की त्या संकल्पनेमध्ये जे खेडोपाड्यातील ग्रामीण विद्यार्थी असतील, दिव्यांग विद्यार्थी असतील, त्या सर्वांनी त्या परिवर्तन परिवारामध्ये यायचं आहे की ज्यांना पैशाची अडचण आहे, ज्यांना शिकताना पुस्तकांची अडचण येते, वह्याची अडचण येते, सगळ्या प्रवासाची फी त्यांच्याकडे नसते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही परिवर्तन परिवार ही एक कन्सेप्ट केलेली आहे की त्याच्यामध्ये आम्ही जे काही त्या क्लासमधले जे होणारे भावी अधिकारी आहोत ते तिथं आम्ही फुल नाही फुलाची पाकळी देणार आणि माझी जी दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या पुनर्वसनाचा देखील मी तिथं कार्यक्रम करणार आहे की जेणेकरून ते स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहतील आणि स्वतःचं अपंगत्व हे शाप न मानता वरदान मानतील आणि मी स्वतः इथं थांबणार नाही तर ह्याहीपेक्षा अजून चांगल्या परीक्षा देणार की जेणेकरून क्लास 1 चांगला IAS ऑफिसर देखील होण्याचे माझं एक स्वप्न आहे. गजानन, तुमचा हा संपूर्ण प्रवास ऐकल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक जो हा कार्यक्रम बघेल तो तुम्हाला मनोमन निश्चितपणे सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू अमोलजी, थँक्यू. असं म्हणतात की एकानी 100 पावलं पुढे गेल्यामुळे समाजाचा विकास होत नसतो, तर 100 जणांनी 1 पाऊल पुढे गेल्यामुळे तो खऱ्या अर्थाने होत असतो. अत्यंत विपरीत परिस्थितीतून पुढे येत स्वतः 100 पावलं टाकणारा आणि त्याचबरोबर इतरांनाही 100 पावलं आपल्याबरोबरच पुढे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणारा गजानन दीक्षित नावाचा हा तरुण आपल्याला भेटला. अशाच प्रकारे विपरीत परिस्थितीवर मात केलेल्या आणि केवळ स्वतःचाच उत्कर्ष न साधता स्वतःबरोबर आपला भूतकाळ लक्षात ठेवून आपल्यासारखा भूतकाळ इतरांचा भविष्यकाळ होऊ नये याची खबरदारी बाळगणाऱ्या अशाच काही अवलियांना घेऊन जिंदगी मिलेगी दोबाराच्या पुढच्या भागांमध्ये सुद्धा आपण भेटत राहणार आहोत. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.